गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आले तिळशाला जत्रेला, होळीच्या जत्रेला. मग आता मी आलो आहे दर्शनाला आपल्या शंकर भगवानच्या मंदिरात दर्शनाला आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मंदिर मधून. रात्री दिसला बघायला भेटलं नाही, दिवसाचं बघू आपण. आता सकाळी सकाळी वाजलेले आहेत बघा, वाजलेले सकाळचे 6:51. सो गाईज तर आता पूजा चालू आहे मंदिरात. वडची पूजा करतात. आज होळी पण आहे. पूजा चालू आहे देवाची. बघू शकता तुम्ही. आपले नंदी महाराज नाही ते विराजमान. सकाळी सकाळी देवाचा आशीर्वाद नाही घेतला मित्रांनो तर काय घेतलं. बॅक साईडचा व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो या साईडला देवाचे मासे आहेत. मग अशी थोडंसं काहीतरी अटकलं त्याच्यामुळे क्लिअर दिसत नव्हतं. तुम्हाला परत व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. बॅक साईड व्ह्यू आहे बघा. पुरा पाणी आहे नदीला, पण एवढं पण नाही, जास्त करून खडक दिसतात. त्या बाजूला पाणी आहे, तुम्हाला दाखवतोच किती पाणी आहे. आता तुळशींचं पण म्हणते, तुळशीचं पण हे घातलेलं आहे. मग आता छोटी मूर्ती पण आहे नंदीची, परत नंदी महाराजांची. सकाळी सकाळी भटजी हे बोलतात. गाव तुळशी तिळसे. मित्रांनो नमस्कार मित्रांनो. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला मंदिर दाखवतं बघा. मंदिर आपलं आता दर्शन झालेलं आहे. तर आपण इथून जाऊया बाहेर, कारण की आता इथे लागत आहेत सगळीकडे स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. सकाळचा टायमिंग आहे, 7 वाजले आहेत का बघा. 7 झाले, 1 मिनटच कमी आहे. आता सगळ्यांची लोकांची घाई चालली, तयारी करायची की 7, 7:30 लोक चालू होतील यायला दर्शनाला वगैरे. तर बघा या साईडला पण रात्री ब्रिजवर काहीच नव्हतं. आता बघा ब्रिजवरला पण किती स्टॉल लागलेले आहेत. तिकडून हा येतो, तो वाड्यावरून रस्ता येतो. मला दाखवतो आता नदीचा व्ह्यू. तिरकट डॅम आहे, नदी आहे पूर्ण मोठी. सकाळी सकाळी लोक पण आंघोळीला असतात तिथे बघा. स्टॉल लागा सुरूच आहे. लोक रात्री स्टॉल लावून येऊन बसलेत. कोण आंघोळ करतोय सकाळी सकाळी मस्तपैकी. हा सकाळचा व्ह्यू घेतला 7चा. तर आता बाजार लावायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. या मित्रांनो इथे रात्री काहीच नव्हतं, एकही दुकान नव्हतं इथे. आता एवढे दुकानं झाले बघा. गादी वगैरे विकायला आणले कोणी, गादी, उश्या, खेळणी. ह्या बॉक्समध्ये पण गाद्या वगैरे आहेत, उश्या आहेत. अजून लोक सगळ्या स्टॉल लावायची हे करतात फटाफट. आज दिवस मोठा आहे मित्रांनो आजचा. तुम्हाला दाखवतो मंदिर. तर हा मंदिर आहे. दरवर्षी पाणी हा जो पाणी आहे ना, हे बघा, ह्या पाण्यात तिथे खाली मासे आहेत समोरच. बाकी नदीचं पाणी
ब्रिजच्या लेवलला येतो, कधी कधी त्याच्यावरती पण येतो थोडासा. ही प्रथा आहे ती दरवर्षी. बघा आता स्टॉल सुरू झाले, तर भांडी लागलेली आहेत. अजून तेवढी सुरुवात नाही झालेली, कारण की आता सगळे लोक बांधतात मांडव वगैरे. एकच दिवसाचं असतं, पण इथे आंघोळीला पब्लिक बघा किती आहे सकाळीच. मस्तपैकी आंघोळ चालू आहे सगळ्यांची. ओके, आपण जर आंघोळ करून नसतं आलो, पण आंघोळ केली आहे, पण सकाळी केली लवकर. आज पुरा दिवस तिथेच जाईल गरमीत. मेहनत तर करावी लागेल. इथे सकाळी सकाळी चहा बनते. चहा बनवायला लागले सकाळीच मस्तपैकी. गरम गरम लोकांना चहा लागते ना. सकाळचा टायमिंग आहे 7चा. इथे चालणे वगैरे पण लागल्यात विकायला. बघा इथे चालण्या लावलेले आहेत विकायला. इथं सकाळी सकाळी उसाचं पण लागलेलं आहे स्टॉल. इथं कलिंगड पण आहेत, इथं मडके वगैरे पण आहेत. तर आता उद्या तर धुळीवंदन आहे, तर पिचकारांची वगैरे तयारी चालू आहे मस्तपैकी. होऊ शकता. हो, आपलं प्लॅन उद्याचं आहे का राजांचं दर्शन घ्यायचं प्लॅन आहे उद्या, शिवाजी महाराजांचं. वगैरे पण निघत आहेत इथं. लावत आहेत. बघा इथं पण दुकान लागले टपचे वगैरे. इथं पण चाळणीची दुकानं लागलेली आहेत. उद्या स्वीट्सचं चाललं आहे ते. हे जे उद्या आज होळी आहे, ते साखरेचे पाकाचे लावलेले आहेत. सगळं स्वीट्स पण आता लावायची तयारी चालू आहे. तर आपल्या मित्राचं दुकान आहे, पण आता सध्या बंद आहे, अजून तो उठला नाही आहे. बघितलीस का ते? बघा इथं स्टॉल आता चालू आहे काम रिसेट करायचं. तर बघा इथे लागलेले आहे सगळं टब वगैरे विकायला वगैरे. आपण नंतर प्रायजेस वगैरे जर आपल्याला टाईम भेटला तर. चला आता आपण जाऊया आपल्या स्टॉलकडे. इथे कांदे वगैरे कापायला लावलेत बघा इथं सगळे. तिकडे बघा खजूर लागलेले आहे, द्राक्ष, केळी. अजून इकडं आपण कसं जातो लांब जातो तिकडे पाली साईड आपल्या याच्या साईडला नाशिक रोडला निघतो, देतपुरी साईड का सारा. खजूर लागले, द्राक्ष, मोसंबी. इकडे सगळे कोयती, कुऱ्हाड, कोयती सगळं म्हणजे सगळं लागतं अजून. भांडीची दुकानं पण लागलेली आहेत मला. सुतळ वगैरे पण आहे, कपड्यांची दुकाने पण आहेत. अजून ती सुरुवात आहे अजून इथं, तर लोक येतात लावायला अजून. आम्ही तर रात्री जाऊ इथे, अजून कपडे लागायची सुरुवात आहे. बघा इथं भांडणं पण चालू आहेत सकाळी सकाळी. तुम्ही बोलू नका मध्ये, तुम्ही बोलू नका मध्ये. मी काय बोलतो, शांत बसायचं, शांत बस. का आला तुमचा नाही का? आता आपला स्टॉल आहे पुढे. ते तिथून स्टॉल लागत आहेत, गाड्या पण आहेत. गाडी आल्या आता. इथे सगळी जागा, जी सगळी जागा आहे ना, तर सगळी भरेल, काही जागा राहत नाही. मागच्या स्टॉल आमचं इथे होतं, जरा तिकडे गेलं मागे, कारण की जागा भेटत नाही लवकर, लोक जागेवरून भांडतात. तिकडून स्टॉल लागतो. हे सुकी मच्छी पूर्ण मित्रांनो. आमचा इथे स्टॉल आहे वडापावचा. माझी मम्मी आता उभी आहे ते बघा. अजून तेल वगैरे टाकलेलं नाही, बनवायचं आहे अजून वडापाव वगैरे. ये चला भेटूया तुम्हाला नंतर. पाणी पण आहे. चला.
धंदा आता चालू केला सगळ्यांनी मला भेंडी एक कट नाही होत पटकन यार मी एवढं गाडा समोसे गाडा वगैरे सॉरी हो ते दगड काढा त्या दगडावरती आहे बघ उंची दुकानं लागलेली आहेत खेळणीची पण लागलेली आहेत बॅग्स वगैरे पण लागलेली दुकानं इथे उसाचं दुकान आहे बाजूला वगैरे गाडी मला उडवून कलिंगडाचं पण दुकान आहे मस्तपैकी मोठं मिठाई वगैरे लागलेली आहेत कंदी पेढे वगैरे तर मडके आहेत विकायला भांडी आहेत पोती वगैरे चक्कर होती बघून येडे काय करते हो कांदे बटाटे भांडी विकायला आहेत ताटं वगैरे सगळे गणपतीला घालायला हार म्हणजे नकली हार आहेत पण ते शोवाले सगळं हे साखरेचे जे बनवतात हार ते सगळं स्वीट्स खजूर वगैरे होतं होय आपला स्टॉल मित्राचा कोणाला स्वीट्स वगैरे घ्यायचे त्याच्याकडून घ्या चांगले मस्त देतं स्वीट्स चांगल्या भावात आणि मस्त एकदम पाहिजे तसं याच्यामध्ये चल पिचकारीची दुकानं लागलेली आहे धुळीवंदन होळी आहेत कलर्स पण लागलेले आहेत मस्त वेगळी फुगे वगैरे आजीने मस्त भायाचं दुकान टाकलंय खजूर वगैरे पिचकारी लागल्यात होळीसाठी उद्या कसं वाजवायला लागलं कोयती कुऱ्हाड वगैरे काय तिकडे कंदी पेढे काय तिकडे ना देवाचे फोटो फ्रेम बेल्ट वॉचमन लागले शिव्या प्लास्टिकच्या बघा लिंबू पाणीचं दुकान पण टाकलेलं इथं लोकांनी मुलीचा बाजार आहे बघा सगळ्यांनी आमचे नाव ऐंशी हवे 80 खजूर द्राक्ष खेळणीची दुकानं पण टाकलेली आहेत तिथे बाजार नसतो वाढायला असतो पण आता कसं आज होळी आहे ना होळीच्या दिवसाला इथे मोठा बाजार असतो गोड मिठाई कपड्याचे दुकान पण टाकलेले ते कपड्याचे दुकान वगैरे पण आहेत सगळ्यात बेस्ट म्हणजे उन्हाळ्यात खाणारे कलिंगड तेव्हा कलिंगड आहेत आपण आपल्या दुकानाजवळ जाऊ होतं स्वीटचं दुकान मोठं
घ्यायचीच ना. आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं मित्राचा माझ्या. तुम्ही घ्या, मस्त स्वीट्स भेटतात त्याच्यावर. क्वालिटी वगैरे पण त्याच्याकडे भारी आहे. मच्छीचं दुकान लागलं, सुकी मच्छी सगळी चांगली. इथं लसूण लागलेले आहेत. भाजीचं दुकान बघा. इथे बटाटे, कांदे, कारली, काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, कोबी, फ्लावर. फोटो नाही टाकायचा आहे मला. सगळे वाटे लावलेत. 50 रुपये, 100 रुपये ते वाटे आहेत. हे आमचं दुकान इथे कोपऱ्यात. काय करणार, जागा भेटत नाही लवकर. तो वडापाव आहेत, कटलेस, समोसे. आमची मम्मी पप्पा तिकडे आहेत बसलेत. चलो बाय. तर आता चालू आहे लास्ट पॅकअप टाईम. मिरची फ्राय करायला लावलं आहे, वडापाव बनवायला लावलं तिथे. संपत आलं सगळं. पब्लिक तर आहे अजूनही बघा. दुकानात अजून आहेत, एवढी नाही, बिझी आहे मी पण. हॅलो मित्रांनो, तर आपण आता चाललो आहे घरी. दिवसाचाच काम झालेलं आहे. एवढं काय झालं नाही खास, इन्कम थोडीफार झाली. तर मी आहे मंदिरात परत दर्शन घ्यायला आलो आहे. तुम्हाला पण जरा प्रभूंचे दर्शन दाखवतो. हे बघा, हे नाव आहे इथल्या देशा गावातल्या देव मंदिराचं नाव. इथं प्रभूंची पण आहे, तुळशी देवता पण आहेत. सिद्धी सिंग. व्हॉट्सअप गाय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय. तर हे बघा, आमचा मित्र अनिकेत गायकवाड समोरून येत आहे.